आज आपण एका अशा प्रकारावर चर्चा करणार आहोत, ज्याने सर्वांनाच हादरवून टाकलं आहे. ही फक्त बातमी नाहीये, आपल्या समाजाचे एक कठोर वास्तव्य आहे. तिथल्या एका अत्यंत निष्पाप व्यक्तीसोबत जे घडले, ते ऐकून मला राग येतो आणि अत्यंत दुःख सुद्धा होते. नाशिक जवळील मालेगावमध्ये एक अतिशय दुःखद आणि भयानक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. मालेगाव तालुक्यात डोंगराळ नावाचं एक गाव आहे. याच गावात 3.5 वर्षाची मुलगी, तिचे आई वडील, आजी आजोबा यांच्या सोबत राहायची. रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे ती आपल्या घराच्या बाहेर खेळत होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी आई होती, पण आई सुद्धा घरातल्या कामांमध्ये व्यस्त होती. नेहमीप्रमाणे आपली मुलगी घराबाहेर खेळते म्हणून आई सुद्धा निर्धास्त होती. पण दुपारनंतर घराबाहेर खेळणारी ही मुलगी अचानक गायब झाली. आपली मुलगी खेळत-खेळत जवळ कुठेतरी गेली असेल. सुरुवातीला तिच्या आईला वाटलं, पण बराच वेळ झाला तरी मुलगी काही घरी परतली नाही आणि आपली मुलगी जवळपास 3 ते 4 तासांपासून घरी आली नाही. म्हणून आई काळजीत पडली आणि सुरू झाला त्या मुलीचा शोध. थोड्याच वेळात 3.5 वर्षाची ही मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावात सगळीकडे पोहोचली. गावातले इतर लोक, तरुण, मुलीच्या घरचे सगळेच मिळून सगळीकडे मुलीचा शोध घ्यायला लागले. तरुण पोरांनी गावातले सगळे रस्ते, घर, जवळपासचा सगळा भाग पालथा घातला. पण तरी त्यांना काही ही मुलगी सापडलीच नाही. दुपारची संध्याकाळ झाली. आपली मुलगी सापडत नाहीये म्हणून तिची आई आणि घरचे सगळे काळजीत पडले होते. आपली मुलगी कुठे गेली असेल? तिच्यासोबत काही बरं वाईट तर झालं नाही ना? असा अनेक प्रश्न तिच्या घरच्यांना पडले. गावातल्या लोकांकडून मुलीचा शोध घेणे सुरूच होते. अशातच रात्री साधारण 7 वाजण्याच्या आसपास गावातील काही मंडळी गावातल्या टॉवर जवळ येऊन पोहोचली. तेव्हा तिथे त्यांना दिसलेलं दृश्य धक्कादायक होतं. गावातल्या टॉवरच्या परिसरात झाडाझुडपांमध्ये या चिमुकलीचा मृतदेह, तोही निर्वस्त्र अवस्थेत पडला होता. मुलीसोबत काहीतरी चुकीचा प्रकार घडल्याचा संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला. स्थानिक डॉक्टरांनी तिची तपासणी केली असताना ती मृत झाल्याचे सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार डोंगराळे गावात राहणाऱ्या विजय संजय खेरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली. 3 वर्षीय चिमुरडीच्या वडिलांसोबत आरोपीचे काही महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा बदला तरुणाने अशा पद्धतीने घेतला, अशी गावात चर्चा आहे. पोलिसांनी घटनेनंतर अर्ध्या तासात विजय खेरनारला अटक केली. या घटनेनंतर गावात काही काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळी मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. नराधमाला आमच्या ताब्यात द्या, भर चौकात फाशी द्या, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. निषेधार्थ गावात कडक बंदीही पाळण्यात आली. अखेर मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू असे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको मागे घेतला. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा म्हणून राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. पीडित कुटुंबाला चांगल्यात चांगले वकिली देऊन फास्ट ट्रॅक केस चालवली जाईल. आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. गावकऱ्यांचा आणि जनतेचा राग योग्य आहे. लोक न्यायाची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणात जलद आणि कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. हे फक्त एकटे घडलेले प्रकरण नाही. जर अशा घटना घडत राहिल्या तर आपण कुठे कमतरता आहे याचा विचार केला पाहिजे. कायद्याची भीती असली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे. त्या निर्दोष माणसाला न्याय मिळायला हवा, तोही लवकरात लवकर. याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून संदेश संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.